So magnetic circuit is defined as the closed path followed by the magnetic flux. Suppose like our electric circuit is there. If we connect the positive terminal to any device and then to the negative terminal, so that is your closed electric path. Okay, but in magnetic circuit, flux जिथून जनरेट झाला, सपोज नॉर्थ पोल पासून फ्लक्स जनरेट झाला, it will go into air. From air it will go to south pole, and internal to magnet it will go from south pole to north pole. Okay, so that is nothing but the closed path of flux. Flux ने पूर्ण एक लूप कंप्लीट केलाय, सर्क्युलर लूप, नॉर्थ पोल कडून एअर टू साऊथ पोल, आणि मॅग्नेटच्या आतमध्ये तो साऊथ पोल कडून नॉर्थ पोल कडे मूव्ह होतो. सो दॅट इज नथिंग बट युअर क्लोज लूप और क्लोज पाथ ऑफ युअर फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स जो काही क्लोज पाथ फॉलो करतो, that is nothing but your magnetic circuit. Okay, so I am sharing the screen so that you will get to know it. So see here, so as you can see here, this is as you can say, suppose a metal piece. हा एक मेटल पीस आहे जो रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे. टू दिस रेक्टँग्युलर मेटल ऑन अ लिंब, एक व्हर्टिकल लिंब आहे, त्या व्हर्टिकल लिंब मध्ये तुम्ही जर सपोज एक वायर घेतली, ती वायर अशी सर्क्युलर केस मध्ये वाउंड केली. ओके, सर्क्युलर मध्ये वाउंड केली आणि त्यातून करंट फ्लो केला. सो हा करंट जो आहे तो हेलिकल पाथ मध्ये फिरेल, असं इथे हेलिकल पाथ मध्ये फिरेल, ज्याच्यामुळे या मॅग्नेट मध्ये लाईन्स ऑफ फोर्सेस जनरेट होते. बघ, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, त्याला आपण फ्लक्स असं म्हणतो. सो फ्लक्स इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. मग बघा, इथून ते फ्लक्स ओरिजिनेट झाला, बघा फ्लक्स इथून ओरिजिनेट झाला, बरोबर. तो असा सर्क्युलर पाथ हा फॉलो करणार. ओके, आणि इथे जाऊन एंड होणार. म्हणजे जसं इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह टर्मिनल कडून पूर्ण निगेटिव्ह टर्मिनल कडे जातो, त्यावेळेस सर्किट कम्प्लीट होतं. सिमिलरली मॅग्नेटिक फ्लक्स हा इथून ओरिजिनेट झाला, पूर्ण मेटल मध्ये तो सर्क्युलर फिरून परत स्टार्टिंग पॉइंटला आला, तर अशा वेळेस त्याचं सर्किट कम्प्लीट झालं. सो सर्किट इज नथिंग बट द फ्लक्स follows the closed path. Okay, so that particular circuit is magnetic circuit. So if you see this magnetic circuit, this is the electromagnet. हा इलेक्ट्रोमॅग्नेट का म्हणतो मी याला, कारण की हा एक मेटल पीस होता जो की मॅग्नेट नव्हता पहिले. इट इज अ मेटल पीस. टू दॅट मेटल पीस वी आर वाउंडेड द वायर. ही वायर आपण वाउंड केली आणि ह्या वायरला आपण करंट दिला. तर व्हेन करंट फ्लोज थ्रू दिस वायर, the lines of forces are produced here in the त्यामुळे हा कन्वर्ट झाला, मेटल होता तो मॅग्नेट मध्ये कन्वर्ट झाला. सो दॅट इज वाय आय एम कॉलिंग इट ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, सो दीज लाईन्स ऑफ फोर्सेस फ्लोईंग थ्रू द मॅग्नेटिक आर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, म्हणजे फ्लक्स आपण म्हणतो त्याला. दिस इज द कोअर मीन लेंथ, म्हणजे मिनिमम पाथ जो फ्लक्स जसं आपण म्हणतो की पेरिफेरल लेंथ, पण जो सेंटर पासून जो काही त्याचा लेंथ येणार त्याला आपण म्हणतो मेन लेंथ. त्या मेटलचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे, जो की इथे आपण दाखवलाय बघा. ओके, सो दिस इज युअर क्रॉस सेक्शनल एरिया, करेक्ट. नाउ मॅग्नेटिक कोर परमेबिलिटी बघा इथे, इट इज शोन बाय म्यू. So permeability means what? Ability of material to carry the magnetic lines of forces. हा magnetic lines of forces कॅरी करण्याच्या abilityला आपण म्हणतो permeability. ओके, रिलक्टन्स म्हणजे अपोजिशन किती प्रोड्यूस करतोय. परमियन्स म्हणजे किती लाईन्स तो अलाव करतोय. सो रिलक्टन्स, परमियन्स आर अपोजिट टू इच अदर. आणि हे जे नंबर ऑफ वाइंडिंग आहे, सो EMF चा फॉर्म्युला मी तुम्हाला, सॉरी EMF नाही, MMF. So MMF, the formula is, so MMF is equal to N. N म्हणजे बघा, ह्या टोटल नंबर ऑफ वायर्स, ही जी वायर आहे त्याचे टोटल नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे
एन आणि त्या वायर मधून जाणारा करंट आय. सो MMF किती मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स त्याने दिला तर एन इंटू आय. ओके. Okay, so again, it is not the case that every time the circuit should be rectangular. The circuit can be the circular circuit also, like this. Okay, so as you can see here, the cross sectional area is circular. Again, this path can be rectangular, but the cross sectional area may be the round shape. Okay, so cross sectional area is this. Okay, so whatever lines of forces are following, see the direction of flux. बघा, जर इथे मी वरती पॉझिटिव्ह दिला बॅटरीला, खाली निगेटिव्ह दिला, करंटची डायरेक्शन बघा की वरतून खाली फ्लो होते. करंट डायरेक्शन इज फ्रॉम टॉपवर्ड टू बॉटम थ्रू द वायर. सो फ्लक्स डायरेक्शन इज दिस. फ्लक्स डायरेक्शन इज दिस. इफ आय रिव्हर्स दिस टर्मिनल, जर मी इथे टर्मिनल वरती मायनस कनेक्ट केला, खाली प्लस कनेक्ट केला, तर करंटची डायरेक्शन होईल ह्या बाजूला. म्हणजे हा जो वायर मधून जाणारा करंट येतो टॉप टू बॉटम जाईल, त्याच्यामुळे फ्लक्सची डायरेक्शन पण चेंज होऊन रिव्हर्स. सो यू कॅन रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ फ्लक्स बाय रिव्हर्सिंग द टर्मिनल्स ऑफ voltage. So this is nothing but the magnetic circuit. Okay, now if you see the relation between electric and magnetic circuit, okay, the relation between electric and magnetic circuit, so you will found that जसं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंट असतो तसंच मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लक्स असतो. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट मधून जो फ्लो होतो त्याला करंट म्हणतो, मॅग्नेटिक सर्किट मधून जे फ्लो होतो त्याला फ्लक्स म्हणतो. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंट फ्लो होण्यासाठी जो फोर्स आपण देतो त्याला आपण EMF म्हणतो, आणि मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा मॅग्नेटिक सर्किट मध्ये असतो. बरोबर. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जो अपोजिशन असतो करंटला त्याला आपण म्हणतो रेझिस्टन्स. तसाच इकडे असतो रिलक्टन्स. रिलक्टन्स म्हणजे फ्लक्सला अपोज. जसं तिकडे असतो कंडक्टन्स म्हणजे करंटला अलाव करण्याच्या प्रॉपर्टीला आपण कंडक्टन्स म्हणतो, तसं इकडे आपण परमियन्स म्हणतो. ओके. तिकडे रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे जेवढा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त तेवढा रेझिस्टन्स कमी. इकडे क्रॉस सेक्शनल एरिया जास्त तेवढा रिलक्टन्स हा जास्त, म्हणजे अपोजिशन जास्त. ओके. रेझिस्टन्स डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ मटेरियल. इकडे रिलक्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो लेंथच्या. जेवढी लेंथ जास्त तेवढा फ्लक्स जास्त फ्लो होतो. अपोजिट आहे. करंट I इज गिवन बाय EMF अपॉन रेझिस्टन्स. इकडे फ्लक्स इज गिवन बाय MMF अपॉन रेझिस्टन्स. ओके. कंडक्टन्स इज 1 अपॉन रेझिस्टन्स. परमियन्स इज 1 अपॉन रिलक्टन्स. Okay. For electric circuit, we define conductance, but for magnetic circuit, we define the permeability. Okay. And the electric circuit, in a closed loop, current flows. In magnetic circuit, in a closed loop, the flux flows. Okay. Electric circuit ला KVL आणि KCL हे applicable असतात. ओके. पण किर्चॉफचे MMF लॉ हे मॅग्नेटिक सर्किटला ऍप्लिकेबल असतात. सो दिस इज नथिंग बट द अॅनालॉगी, म्हणजे दोघांमधली सिमिलॅरिटी म्हणतो आपण. सिमिलॅरिटी ही झाली आतापर्यंत जे सांगितलं ते. तसंच त्याच्यामध्ये डिसिमिलॅरिटी पण आहे. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन्स हे ऍक्च्युअली फ्लो होत असतात, पण मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स डायरेक्शन ही कायम नॉर्थ टू साऊथ असते. म्हणजे आपण इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय करतो की बॅटरीचे टर्मिनल उलटे केले की करंटची डायरेक्शन रिव्हर्स होते, पण मॅग्नेटिक सर्किट मध्ये तसं होत नाही. तुम्ही मॅग्नेट कुठेही ठेवला तरी पण लाईन्स ऑफ फोर्सेस हे नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जाणार. साऊथ कडून कधीच नॉर्थ पोल कडे जात नाही. करंट फ्लो होण्यासाठी एनर्जीची गरज असते, म्हणजे तुम्हाला व्होल्टेज द्यावंच लागतं. पण मॅग्नेट मध्ये तसं नसतं. मॅग्नेटला तुम्ही कुठलीही एनर्जी न देता कंटिन्युअस मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड ही फ्लो होत असते. बरोबर. करंट हा एअर मधून पास होत नाही, पण मॅग्नेटिक फ्लक्स हा एअर मधून पास होतो. सो ऑल दीज आर दी डिसिमिलॅरिटी बिटवीन द इलेक्ट्रिक अँड
magnetic circuit. So we have seen the similarities as well as the dissimilarity. So this is it for today's lecture. Today we have seen magnetic circuit, definition related to magnetic circuit, such as the magnetic field, magnetic flux density, magnetic flux field strength. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे जर एखादा नॉर्थ पोल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला त्याला जे काही फोर्स एक्सपिरियन्स होतो त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स फील्ड स्ट्रेंथ. बरोबर. नंतर आपण पाहिलं परमेबिलिटी, रिलेटिव्ह परमेबिलिटी, देन रिलक्टन्स, permeance. So all these definitions are there which are related to the magnetic field. Now we have seen the difference as well as similarity between electric field and magnetic field. So study this and do visit my WordPress blog that the remaining lectures can be seen, or if any lecture is missed